अर्जुन खोतकर तो दाढीवाला बाबा आणि पुडी मास्टर असा म्हणत खोतकरांना आमदार कैलास गोरंट्याल यांनी विचारला जाब। खोतकरांच्या पत्रकार परिषदेनंतर जालना काँग्रेस आमदारांनी घेतली माजी मंत्री अर्जुन खोतकरांची क्लास। खोतकर हा पुडी मास्टर असून क्रिकेटच्या मैदानातला साधा चहा पाणी करणारा प्लेयरही नाही। आमदार कैलास गोरंट्याल यांचा खोचक टोला। जालन्यातील काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल आणि माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यातला राजकीय वाद काही जुना नाही। काही दिवसांपूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात खोतकरांनी गोरंट्याल यांच्यावर टीका केली होती। या टीकेनंतर आमदार कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांना तगडा उत्तरही दिला होता। त्यानंतर माजी राज्यमंत्री खोतकर यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वतःहून केलेल्या विकास कामाबद्दल एक पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण विकास कामाची माहिती दिली। तर आज 20 मार्च दुपारी 1 वाजेच्या सुमारास काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी माध्यमांशी बोलताना माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या कामावर आक्षेप घेऊन खोतकर दाढीवाला बाबा हा पुडी मास्टर असून विकास काम कोणत्या हेड खाली करतोय, तुम्ही विकास करतात ना, मग उद्घाटन करून नारळ का फोडत नाही, असा आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकरांवर बोर्ड दाखवून जाब विचारलाय। आमदार गोरंट्याल यांनी स्वतःहून केलेल्या विकास कामांचा पुरावा देत खोतकर हा पुडी मास्टर फक्त पुड्या सोडतोय, खोतकर हा क्रिकेटच्या मैदानात रिसेसच्या वेळी चहा पाणी करणारा साधा प्लेयर सुद्धा नसून याच्याकडे काय आहे असा खोचक टोला लावून आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची क्लास घेतली। तर अलीकडच्या काळात मेडिकल कॉलेज समवेत जवळपास 1,500 कोटी रुपयांचे कामे मी करतोय, हा खोतकरांनी काय केलाय असा म्हणत आमदार कैलास गोरंट्याल यांनी माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना घेरलाय। पहा या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। मी सांगतो की जालना शहरात जेवढे सिमेंट रस्ते झाले त्यात आतापर्यंत मी 150 कोटीपेक्षा रस्ते आणले। रस्त्याचं काम कुठं कुठं होतं दाखवू त्यांना। एक होतं आहे होटल अंबरच्या समोर, बरोबर, आणि तुमचा जे आपला सध्या चालू आहे रुक्मिणी गार्डनपासून तर याच्या कोठारी स्कूलपर्यंत, दुसरा चालू आहे हनुमान मंदिर पण वाया JS कॉलेज ते एक चालू आहे। त्याच्यानंतर मस्तगडचं जे रोडचं काम चालू झालं ते माझं आहे। गोल्डन जुबली शाळेचा समोरचा रस्ता ते माझा आहे। राष्ट्रीय हिंदी विद्यालयाचं जे रस्ता आहे ते माझा आहे। आणि जालना शहरात मॅक्झिमम जेवढे कामे आम्ही आता परवा 2 कोटी आणलं नूतन वसाहतीसाठी ते केलं। DBDCमधून मी आणि दानवेसाहेब आणले त्याचंही भूमिपूजन आम्ही केलं। आता किती रस्ते त्याला दाखवू हे माझा प्रश्न आहे। एक शहराचा पाण्याचा प्रश्न होता त्याचे 200 कोटी आणला मी। त्याच्यानंतर इंटरनल वॉटर डिस्ट्रीब्युशन त्यासाठी 156 कोटी आलं। त्याच्यानंतर STPसाठी 50 कोटी आणलं। आणि जे आपला घाणेवाडी टू फिल्टर बेट जे पैसे आणले, आणि त्याच्यानंतर आपला जो वॉटर ट्रीटमेंट प्लांट 15 MLD जो त्याचे 35 MLD आणि जे पैसे आणले 76 कोटी, त्यात माझा सिंहाचा वाटा आहे। मी अधिवेशनमध्ये बोललो। त्याच्यानंतर आता आपला हा मेडिकल कॉलेज होतं त्याला कमीत कमी 900 कोटी रुपये ना, म्हणजे तुम्ही बघा 1,500 पेक्षा जास्त करोड रुपये मी ह्या शहरात आणलेले आहे। आणि उलटा तो दाढीवाला बाबा 10 वर्ष मंत्री होता, 20 वर्ष आमदार होता, तो पुडी मास्टर। आता तो म्हणतो एवढं पैसे नाही, ठीक आहे, मला सांगा कोणत्या हेडाखाली आणलं, नगरोत्तर खाली आणलं, दलितोत्तरच्या खाली आणलं का ठोकमध्ये आणला, कुठे पैसे? अरे पुडी मास्टर तू जर आणलं तर आतापर्यंत उद्घाटन केलं असतं ना। मग तू पुड्या मारायचं, पुडी सोडून द्यायचं। मी आणलं, आतापर्यंत काही केलं नाही 20 वर्षात, आणि मी आणला आणि आमचे संबंधित असेल रावसाहेब दानवे बिचारा तो आणतो। तुझं काय जालना शहरात कॉन्ट्रीब्युशन काय? कोणतंही काम केलं नाही, फक्त पुड्या मारायचं, हे केलं ते, मग उद्घाटन का करत नाही तू? तो पुढे मास्टर काही विरोध आहे का? हां, तर त्यापेक्षा आमच्या नगरसेवकने चांगलं काम केले। महावीर डक्का असेल, तुम्ही रमेश बघून घ्या, वाजिदबाई बघून घ्या, श्रवण भुरण बघून घ्या, राजस्वामी बघून घ्या, अजय भरत्या बघून घ्या। अरे आमचे नगरसेवक त्याच्यापेक्षा जास्त काम केले। हां, अरे तो सटाक्या मास्टर आहे, पुड्या फेकत असो, त्याचं काय? अहो मी बघितलं ना, तो STPचे पैसे, आमचे STPचे जो वॉटर प्युरिफिकेशन होईल ते MIDCला विकणार। अरे ते करारच झालं नाही, त्यातून 2 करोड उत्पन्न मी वाचलं। अरे पण ते करारच झालं नाही ना, हे पुडी मास्टर करारच झालं नाही ना, ते काय म्हणतो?
उडानपूर केलं, हे केलं. आता एखादा विमान जालन्यावरून वरती गेलं तर हे मी चाललं असं म्हणते, हेच बघा मी चाललं. अरे तू हे फक्त बघतो कोणी काय करतो का, मग नंतर मी केलं. अरे तू मग नारेल का फोडला नाही? शौचालय तर नारेल फोडायचं होतं ना तू. आणि तो एक्स्ट्रा प्लेअर पण नाही ना, क्रिकेटमध्ये जसं एक्स्ट्रा प्लेअर असतात त्याला तरी मग ते चहा पाणीसाठी आणण्यासाठी घेऊन येतात, लंच टाईम झाला, टी टाईममध्ये ते कोल्ड्रिंक्स घेऊन येतात, मग पाण्याच्या बोतल घेऊन येतात. तो पण नाही ना, तो आमदार नाही, तो काही नाही, फक्त तू मुख्यमंत्रीचं नाव घेऊन मागे फिगर करून दलाली करून दुसरा काय करू शकत नाही.